कोकणातला दशावतार आता इंटरनॅशनल लेवलवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रयत्न करतायत लेखक दिग्दर्शक ज्ञानेश्वर मरगज आणि निर्माते कुलदीप पेडणेकर। होळी किंवा शिमगा या सणादरम्यान गावागावात फिरणारं संकासूर हे पात्र, त्यातही दशावतारातून सगळ्यांना विशेष आकर्षित करणारं कॅरेक्टर। या संकासुरावरच आता संकासूर हा नवा सिनेमा येतोय। बाहेरून दैत्यरूपी पण आतून तितकाच भक्तिप्रिय असा हा संकासूर आता सिनेरूपात आपल्या भेटीला येतोय। त्याच संदर्भात आमची रिपोर्टर प्रणाली मोरेने दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याशी केलेली हे एक्सक्लुझिव्ह बातचीत। ज्ञानेश मरगजने जेव्हा मला हे कथानक सांगितलं आणि ते विशेषतः त्याचा गाभा ओळखल्यानंतर कुठेतरी ते त्यामध्ये वास्तविकता आणण्यासाठी आम्ही कोकणाची निवड केली, कारण आम्ही दोघेही कोकणातले आहोत। दशावतारी नाटक हा प्रकार अजूनही अस्तित्वात आहे। अनेक मोठमोठे कलावंत त्याच्यातून निर्माण झालेले आहेत आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये याबद्दल फार वेगळी लोकप्रियता आहे। आमचा विभाग, आमचं गाव आम्ही चित्रपट सृष्टीतून आंतरराष्ट्रीय दर्जावर नेतो, याचं विशेष प्रेम माझ्यासारख्याला आहे। कशा प्रकारे हा सिनेमा पुढे जाणार आहे याविषयी थोडक्यात सांगा। महान महान लेखकांनी कोकणाबद्दल खूप काही लिहून ठेवलेलं आहे, परंतु चित्ररूपामध्ये त्याला आणताना त्याच्यामध्ये जी रंगबिरंगीपणा पाहिजे तो कोकणामध्ये अस्तित्वात आहे। पण मला माहित नाही की आजपर्यंत कोणाचं कोकणाकडे त्या अर्थाने लक्ष गेलं नाहीये का, तर ती खंत माझ्या मनामध्ये होती। लोक जो कथा निवडायची ती कथा अशी असायची की ती कोकणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातली असायची, परंतु माझी ही कथा संपूर्णपणे संकासूरच्या खांद्यावरती कोकण या परिसरासंदर्भातले तिथली सागर तीर असतील, तिथली माणसं असतील, तिथलं जेवण असेल, तिथलं खाणंपिणं असेल, तिथले नृत्य असतील, हे संपूर्णपणे लयलूट या चित्रपटामध्ये आहे। आणि त्याचवेळी मी जागतिक लेवलला भाष्य करू पाहतोय की कितीही तुम्ही आधुनिक झालात, कितीही तुम्ही मोठे झालात, तरी गाव हे तुमच्या मनामध्ये वसत असतं, त्या व्यवहारामध्ये कदाचित वसणार नाही। जे आता आपण म्हणतो की लोककलेचा ऱ्हास होतोय, लोककलावंतांचा ऱ्हास होतोय, फायनान्शियली ते तितके स्टेबल कलाकार नाही आहेत, त्यांना आवडीपोटी पॅशनपोटी ते करतात, पण पोटाची खळगी त्याने भरत नाही। मग कुठेतरी हे दुःख, ही खंत या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही आज पोहोचवणार आहात का? मला असं वाटतं की ती रग असते, ती वृत्ती असते, कलावंत बेफिकीरपणे जाण्याची वृत्ती असते। आज आपल्यामध्ये आपण असं बघतो की गाणी वर्ल्ड लेवलला विकली जात आहेत, परंतु कुठेतरी शास्त्रीय संगीतातल्या लोकांनी त्याची पायाभरणी केली, त्या अभिमानामध्ये पायाभरणी केली, त्यांनी पैशामध्ये पायाभरणी केली नाही तर त्या कलेमध्ये पायाभरणी केली। त्याचाच एक कमर्शियल पार्ट आज आपल्याकडे गाण्यांमध्ये गाजतोय। त्याच पद्धतीने लोककलावंतांनी जे स्वतःचं संवर्धन संपूर्ण कौटुंबिक दृष्ट्या म्हणा, व्यावहारिक दृष्ट्या म्हणा, त्यांनी स्वतःला पूर्णपणे ऱ्हास होऊन सुद्धा त्यांनी कलेमध्ये स्वतःला झोकून दिला आणि तो जो माज आहे, तो जो अभिमान आहे कलेबद्दलचा, त्याच्या संदर्भातला हा पिक्चर भाष्य करतो। या चित्रपटामध्ये मी कुठेही दारिद्र्याबद्दल बोलत नाही, तर अभिमानाबद्दल बोलतो। खरं तर हिरोपेक्षा विलनच भाव खाऊन जातात आणि पिक्चर तारून नेतात, त्यामुळे या संकासुराबद्दल काय सांगाल? कारण विलन कॅरेक्टरवर अख्खाच्या अख्खा सिनेमा हे एक मोठं आकर्षण मला वाटतं या सिनेमाचं ठरू शकतं। जे कोकणातले आहेत, ज्यांनी दशावतारी नाटकं पाहिलेली आहेत, त्यांना हे सांगायला नको, परंतु आमच्याकडच्या आबालवृद्धांना आवडणारं गळ्यात ताईत असलेलं कॅरेक्टर आहे संकासूर। संकासूरची जेव्हा एंट्री होते, तो राक्षस आहे, त्याची एंट्री होते, ते पहिल्या रांगेतली जी लहान मुलं असतात ती घाबरून रडायलाच सुरू करतात, पण जेव्हा त्याची एक्झिट होते ना, तेव्हा लहान मुलापासून सगळे नाचत असतात। एवढं प्रेम त्या संकासुराबद्दल आहे आणि संकासूर त्या पद्धतीने मस्ती मस्करी करत संपूर्ण घेऊन जातो। तो राक्षस आहे, पण त्याचवेळी तो शंकराचा भक्त आहे। हा जो त्याचा पॉइंट आहे, तो विलन असला तरी त्या विलनमध्ये पण आतमध्ये त्याच्या जी तिरकसपणा आहे, त्याची जी मस्ती, खोडकरपणा आहे, जसं आपण कोकणाच्या बद्दल भाष्य करताना मोठमोठ्या कवींनी म्हणा, मोठमोठ्या लेखकांनी असं म्हटलंय की कोकणाचा माणूस म्हणजे फणसासारखा, बाहेरून काटे आणि आतमध्ये रसाळ। संकासूर हे तेच रूपक आहे की हा बाहेरून जरी दैत्य वाटत असला तरी हा अतिशय खोडकर, निरागस आणि अतिशय चांगल्या प्रवृत्तीचा शिवभक्त आहे आणि त्याच्याबद्दल आपण भाष्य करतोय। त्यामुळे हा चित्रपटाचा माझा हिरो आहे, त्याच वेळी तो त्याच्या पेहरावावरनं हा विलन आहे।
कोणते कोणते स्टार्सची नावं तुमच्या डोळ्यासमोर आहेत जे संकासूर साकारू शकतील, त्याला न्याय देऊ शकतील? संकासूरची जी ताकद आहे वर्षानुवर्षे त्याचा मुखवटा बदललेला नाही. वालावलकर मंडळी, चेंदवणकर मंडळी, विविध लोककलावंत, लोककला मंडळ, दशावतारी नाटक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक सादर करत असतात दशावतारी माध्यमातून. परंतु त्यांचा संकासूर जो आहे त्याच्या चेहऱ्यामध्ये अजिबात बदल घडलेला नाहीये. तो चेहरा हा एक ब्रँड आहे संकासूर. तो ब्रँड कायमस्वरूपी सगळ्यांनी तसाच्या तसा पुढे चालत ठेवलेला आहे. मला असं वाटतं की असा ब्रँड जो आबालवृद्धांच्या गळ्यातला ताईत आहे, त्याचवेळी तो तितकाच खुशमस्करी आहे, तो मस्करी करणार आहे, तो टिंगल टवाळ्या करणार आहे, त्याचवेळी तो दैत्याची पावर असलेला आहे. असा ब्रँड असलेला जो कोणी व्यक्ती तुमच्या मनात येईल, जो अभिनेता आपल्या असं म्हणू शकतो की जो महाराष्ट्राचा अभिनेता आहे, त्याचवेळी तो प्रचंड ताकदीचा कलावंत आहे, तो भारताला रिप्रेझेंट करायची ताकद ठेवू शकतो, अशा व्यक्तीच्या संदर्भात मी आज त्याचं नाव उघड करणार नाही त्या कलावंताचं. परंतु मला स्वतःला अतिशय अभिमानाने मी सांगेन, जेव्हा त्या व्यक्तीचं नाव ओपन होईल सगळ्यांना हे कळेल, कारण त्यांची ताकदच प्रचंड मोठी. तर कोकण पट्ट्यातले जे लोककलावंत आहेत ते आणि त्याचवेळी व्यावसायिक गणित बांधून जाणारा एक टॅलेंटेड संगीतकार, याची भेळ करून आम्ही या म्युझिक हे करतोय. एक 9 गाण्यांचा चित्रपट आहे. कोकणचे कॅलिफोर्निया व्हावा हे स्वप्न आपण सगळेच कोकणवासी पाहत आहोत, अर्थात त्याच्या प्रयत्नातही आहोत. पण कोकणातलं अत्यंत गाजलेलं दशावतार हे नाटक मात्र आता सिनेमाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जाण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच हे स्वप्न पूर्ण करणार आहेत ज्ञानेश्वर मरगज आणि कुलदीप पेडणेकर. आपण त्याची वाट पाहूया. कॅमेरामॅन अभय प्रसाद सह प्रणाली मोरे, सा मराठी, मुंबई. यानंतर बॉलिवूडची सफरी आपण करणार आहोत, पण त्याआधी प्राईम टाइम मध्ये घेऊयात एक शॉर्ट टाइम ब्रेक.